नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुचे सर शौर्य करिअर अकॅडमी पुणेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. बघा, आपण संपूर्ण पंचायत राज या सिरीज मध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, घटक मंडळे, त्याच्यानंतर आपण महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन याविषयी संपूर्ण माहिती या सिरीज मध्ये पाहिलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण ज्या केंद्रीय समित्या आहेत, ज्याच्यामुळे भारतामध्ये पंचायत राज अस्तित्वात आलं याविषयी माहिती पाहणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत किंवा अशा समित्या आहेत, जसं बलवंतराव मेहता समिती असेल, अशोक मेहता समिती असेल, सिंघवी समिती असेल, राज्याचं वसंतराव नाईक समिती असेल, पी पाटील समिती असेल, या ज्या महत्वाच्या समित्या आहेत या समित्यांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आजच्या भागामध्ये आपण ज्या महत्वाच्या केंद्रीय समित्या आहेत त्यांचा अहवाल, त्यांच्या तरतुदी याविषयी माहिती पाहणार आहोत. बघा, याच्यामध्ये महत्वाची पहिल्या ज्या केंद्र शासन नियुक्त समित्या आहेत याच्यामध्ये महत्वाची समिती आहे बलवंतराव मेहता समिती. या समितीची स्थापना आहे ही 16 जानेवारी 1957 मध्ये करण्यात आलेली आहे आणि या समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला 27 नोव्हेंबर 1957 मध्ये. या समितीचा अहवाल स्वीकृत करण्यात आला होता किंवा त्या समितीने तो अहवाल दिलेला आहे. त्यानंतर कृष्णमाचारी समिती 1960 मध्ये, 1962 मध्ये त्यांनी अहवाल सादर केलेला आहे. तिसऱ्या क्रमांकाचा आहे अशोक मेहता समिती, 13 डिसेंबर 1977 आणि अहवाल सादर केला 21 ऑगस्ट 1978. त्यानंतर डॉक्टर व्ही के राव समिती आहे, 25 मार्च 1985 ला तिची स्थापना करण्यात आली आणि या समितीने 26 डिसेंबर 1985 ला आपला अहवाल सादर केलेला आहे. नंतर डॉक्टर एल एम सिंघवी समिती आहे, जिची स्थापना 1987 मध्ये झाली. नंतर पी के थुंगल समिती आहे, या समितीची स्थापना 1988 मध्ये करण्यात आली आणि तखतमल जैन समिती 1997 मध्ये स्थापना झाली. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बलवंतराव मेहता समिती जी आहे या बलवंतराव मेहता समितीने जिल्हा परिषदेला अधिक महत्व दिलं होतं आणि या समितीमुळे भारतामध्ये पंचायत राज राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा अस्तित्वात आलं होतं किंवा या समितीच्या तरतुदीनुसार राजस्थानने पंचायत राज काय केलं होतं, स्वीकारलं होतं. त्याच्यानंतर अशोक मेहता समिती जी आहे या समितीने 2 स्तर सुचवले होते. जर आपण पाहिलं तर बलवंतराव मेहता समिती जी आहे या बलवंतराव मेहता समितीने 3 स्तर महत्वाचे जी तरतूद केली होती त्याच्यामध्ये 3 स्तर सुचवले होते, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. तर अशोक मेहता समितीने 2 स्तर सुचवले होते, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद. पंचायत समिती त्यांनी घेतली नव्हती. या ज्या महत्वाच्या समित्या आहेत याच्याविषयी आपण आज काय करणार आहे, माहिती पाहणार आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं राज्याच्या ज्या समित्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची समिती आहे वसंतराव नाईक समिती. या समितीची स्थापना 20 जून 1960 मध्ये करण्यात आलेली आहे आणि या समितीने 15 मार्च 1961 मध्ये आपला काय केला होता, अहवाल दिला होता. त्यानंतर लना गोंगीरवार समिती आहे, 2 एप्रिल 1970 मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली आणि या समितीने 15 सप्टेंबर 1971 मध्ये आपला अहवाल दिला होता. त्याच्यानंतर बाबूराव काळे समिती आहे, जिची स्थापना 1980 मध्ये झालेली आहे. त्यानंतर प्राचार्य पी पाटील समिती आहे, 18 जून 1984 मध्ये तिची स्थापना झाली आणि जून 1986 ला त्यांनी आपला अहवाल सादर केला होता. आणि त्यानंतर भूषण गगराणी समिती आहे 1987 ची. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर राज्याच्या दृष्टीने वसंतराव नाईक समिती आहे, जिने बलवंतराव मेहता समितीचं मूल्यमापन करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती आणि मग या समितीने जो अहवाल दिला हा अहवाल महाराष्ट्र राज्याने स्वीकारला आणि मग या समितीने सुद्धा 3 स्तर सुचवले होते, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. आणि या समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात आलं, बरोबर ना. त्याच्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961, बरोबर ना, जो 1962 ला काय झाला रे, लागू झालेला आहे या वसंतराव नाईक समितीनुसार आणि महाराष्ट्र नववं राज्य ठरलं पंचायत राज स्वीकारणार. मग याच्यामध्ये महत्वाचं पहिली जी समिती आहे किंवा आपण पहिल्या केंद्र शासन ज्या नियुक्त समित्या आहेत या नियुक्त समित्यांची आज काय करणार आहे, माहिती पाहणार आहे. त्याच्यामध्ये पहिली महत्वाची समिती आहे बलवंतराव मेहता समिती. ही जी समिती आहे या समितीची जी स्थापना आहे ही स्थापना 16 जानेवारी 1957 मध्ये करण्यात आली. 16 जानेवारी 1957 मध्ये या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री बलवंतराव मेहता.
समितीचे सदस्य होते डॉक्टर फुलसिंग, डीपी सिंग आणि बीजे राव हे महत्वाचे 3 सदस्य या ठिकाणी होते. या समितीचा उद्देश काय होता? 1952 मध्ये जो समुदाय 2 ऑक्टोबर 1952 मध्ये जो समुदाय विकास कार्यक्रम राबवण्यात आला होता, याला मोठं अमेरिकेने सहाय्य केलं होतं. मग हा सगळ्यात मोठा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाचं, कारण का हा कार्यक्रम अयशस्वी ठरला होता, या कार्यक्रमाचं मूल्यमापन करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली किंवा त्याचा उद्देश होता. यांनी अहवाल 24 नोव्हेंबर 1957 मध्ये आपला अहवाल जो आहे हा अहवाल काय केला? सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये बघा एक मिनिट. मग यांनी ज्या शिफारशी केल्या बलवंतराव मेहता समितीने शिफारशी केल्या, त्या महत्वाच्या शिफारशी कोणकोणत्या आहेत बघा. लोकशाहीचे विकेंद्रीकरण असावे, न्याय पंचायतीची व्यवस्था असावी, स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना 3 स्तरावर असावी. किती स्तरावर असावी रे? 3 स्तरावर असावी. गाव, त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल, तालुका पंचायत समिती, जिल्हा आणि जिल्हा परिषद, बरोबर. मग या ठिकाणी ग्रामपंचायत गावा ठिकाणी असणार आहे, तालुका ठिकाणी पंचायत समिती असणार आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी काय असणार आहे रे? जिल्हा परिषद असणार आहे. बघा याच्यात महत्वाचं काय आहे, या समितीने जिल्हा परिषद जी आहे या जिल्हा परिषदेला अधिक महत्व दिलं किंवा विकासाचा केंद्रबिंदू बलवंतराव मेहता समितीने काय मानलेला आहे? जिल्हा परिषद मानलेला आहे. जिल्ह्यातील आमदार, खासदार व पंचायत समिती सभापती यांना जिल्हा परिषद सदस्यत्व देण्यात यावं, मात्र त्यांना मतदानाचा हक्क नसावा असं या समितीने तरतूद केली होती. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष जिल्हा परिषदेमध्ये असावे दोन्ही, मात्र जिल्हाधिकारी हा पदसिद्ध अध्यक्ष असावा. पदसिद्ध अध्यक्ष असावा. पंचायत राज संस्थांमध्ये सहकारी चळवळीचा काय असावा रे? समावेश असावा. पुढची तरतूद, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या दरम्यान पंचायत समिती स्थापन करण्यात यावी. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं? 3 स्तर असावे. ग्रामपंचायतींना महसूल वसुलीचा अधिकार देऊन त्यांना उत्पन्नाचा वाटा त्याच्यामध्ये काय करावा? द्यावा. 2 किंवा अधिक ग्रामपंचायती मिळून न्याय पंचायत स्थापन करावी. न्याय पंचायतीची तरतूद करण्यात आली होती. आणि ग्रामपंचायतीचा सचिव कोण असावा? ग्रामसेवक असावा. आपण पाहिलं ग्रामपंचायत जे आहे त्या ग्रामपंचायतीचा सचिव कोण आहे रे? ग्रामसेवक आहे. अशा महत्वाच्या तरतुदी या समितीने केल्या होत्या. यातील महत्वाचे काय? या समितीने 3 स्तर सुचवलेले आहेत. त्यानंतर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असावा असं या समितीने सुचवलं होतं. नंतर जिल्हा परिषदेवर जो झेडपीचा अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष असावे, तसंच पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असावा असं या समितीने सुचवलं होतं. या महत्वाच्या तरतुदी या समितीने केल्या होत्या आणि या समितीनुसारच जर आपण पाहिलं तर या समितीनुसारच पंचायत राज भारतामध्ये काय झालं रे? अस्तित्वात आलेलं आहे. एक मिनिट बघा, पुढची समिती बी.टी. कृष्णमाचारी समिती. मग ही समिती जी आहे केंद्र सरकार मार्फत पंचायत राज प्रणाली जी आहे या संबंधी नियुक्त करण्यात आलेली महत्वाची समिती होती. या समितीची जी स्थापना आहे 1960 मध्ये करण्यात आलेल्या 1960 मध्ये करण्यात आलेले आहे. या समितीचे अध्यक्ष कोण होते? व्ही.टी. कृष्णमाचारी या समितीचे अध्यक्ष होते. यांनी या समितीने कोणकोणत्या शिफारशी केल्या? प्रत्येक गावाचा विकास आराखडा जो आहे हा आराखडा तयार करण्यात यावा. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची तात्काळ काय करण्यात यावी? स्थापना करण्यात यावी. गावातील जनतेच्या गरजांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. गावातील जी जनता आहे या जनतेला प्रथम प्राधान्य देण्यात यावं. विकास गट हा नियोजनाचा घटक मानण्यात यावा. या तरतुदी या व्ही.टी. कृष्णमाचारी समितीने केल्या होत्या. पुढे महत्वाची समिती आहे अशोक मेहता समिती. याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे की कोणत्या समितीने पंचायत राज मध्ये 2 स्तर सुचवले? त्याचं उत्तर काय होतं? अशोक मेहता समिती. मग पंतप्रधान मोरारजी देसाई सरकारच्या काळात समाजवादी नेते अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. याची स्थापना 12 डिसेंबर 1977. आपल्याला स्थापना सुद्धा विचारली जाऊ शकते.
याची स्थापना 12 डिसेंबर 1977 मध्ये करण्यात आली आणि या समितीने 1978 मध्ये अहवाल केला. या समितीचे सदस्य सचिव होते एस.के. राव आणि अध्यक्ष मी सांगितलं अशोक मेहता हे अध्यक्ष होते. मग या समितीने कोणकोणत्या महत्वाच्या शिफारसी केल्या? द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी, महत्वाची शिफारस आहे. द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी. पंचायत समिती हा घटक वगळावा. पंचायत समिती हा घटक काय करायचा? मधला घटक वगळावं. याच्यामध्ये ग्रामपंचायत व जिल्हा परिषद असे दोनच घटक असावेत. दोन घटक असावेत अशी तरतूद या समितीने केली होती. पुढं पंचायत राजला वैधानिक दर्जा असावा. महत्वाची तरतूद आहे. पंचायत राजला वैधानिक दर्जा असावा. ग्रामपंचायत पासून न्याय पंचायत काय करावी रे? वेगळी करावी. ग्रामपंचायत पासून न्याय पंचायत वेगळी करावी. जिल्हा परिषदेत विविध प्रकारच्या सदस्यांचा समावेश असावा. नोकर भरती स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे. पंचायत राज व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी राज्य घटनेमध्ये दुरुस्ती करावी असं सुचवलं होतं. काय सांगितलं होतं? पंचायत राज व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी राज्य घटनेमध्ये काय करावे रे? दुरुस्ती केली जावी अशी शिफारस यांनी केली होती. सर्व निवडणूक एकाच वेळी घेण्यात याव्यात. त्यांचा कार्यकाल 4 वर्षाचा असावा अशी तरतूद करण्यात आली होती. पुढची समिती आहे महत्वाची व्ही.के. राव समिती. केंद्र सरकारने 1985 मध्ये ग्रामीण विकास व दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी या समितीची स्थापना केली होती. या समितीची स्थापना 25 मार्च 1985 मध्ये करण्यात आली होती. हिने अहवाल दिला 24 डिसेंबर 1985 ला. हिने 24 डिसेंबर 1985 ला हिने काय केलेला आहे? अहवाल दिलेला आहे. समितीचे अध्यक्ष होते श्री जी व्ही.के. राव. या समितीने कोणकोणत्या महत्वाच्या शिफारसी केल्या होत्या? याच्यामधली पहिली शिफारस आहे जिल्हा परिषदेला मध्यवर्ती स्थान देण्यात यावे. दुसरी शिफारस जिल्हा विकास आयुक्त हे पद निर्माण करण्यात यावं अशी शिफारस केली होती. दारिद्र्य निर्मूलनाची सर्व कामे पंचायत राजच्या माध्यमातून पूर्ण करण्यात यावी. बीडीओला सहाय्यक आयुक्त संबोधलं जावं. बीडीओला सहाय्यक आयुक्त संबोधलं जावं. जिल्ह्याचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी जिल्हा पातळीवर मुख्य लेखक व वित्त अधिकारी तसेच त्यांच्या मदतीला इतर कर्मचारी असावी अशी तरतूद या व्ही.के. राव समितीने केली होती. आता ही महत्वाची समिती आहे डॉक्टर सिंघवी समिती. याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचं कारण काय? संविधानात्मक दर्जा पंचायत राज किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे यांना संविधानात्मक दर्जा देण्याचं काम या सिंघवी समितीने केलं किंवा तशी शिफारस केली होती. 1986 मध्ये केंद्र सरकारने एल.एम. सिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत राजचे पूर्ण मूल्यांकन करण्यासाठी या समितीची स्थापना केली होती. त्यांच्या प्रमुख शिफारसी कोणत्या आहेत बघा? पंचायत राज संस्थांना संविधानात्मक दर्जा देऊन त्यांना संरक्षण देण्यात यावं अशी शिफारस करण्यात आली आणि शिफारस स्वीकारण्यात आलेली आहे. ग्रामसभा स्थापन करण्यात यावी व त्यांना जादा अधिकार देण्यात यावे ही सुद्धा शिफारस स्वीकारलेली आहे. ग्रामसभा ग्रामपंचायत ठिकाणी आहे. ग्रामपंचायतींना आर्थिक उत्पन्नाची साधने उपलब्ध करून देण्यात यावी. पंचायत राजच्या निवडणुका नियमित व निपक्षपाती पार पाडण्यासाठी राज्य घटनेत त्याची तरतूद करण्यात यावी. पंचायत राज संस्थातील निवडणुकीचे वाद सोडवण्यासाठी प्रत्येक राज्याला न्यायिक अधिकार द्यावा या महत्वाच्या शिफारशी या समितीने केल्या. यातल्या महत्वाची शिफारस कोणते? संविधानात्मक दर्जा देण्यात यावा, ग्रामसभा स्थापन करण्यात यावी. या महत्वाच्या शिफारशी कोणी केलेल्या आहेत? डॉक्टर सिंघवी समितीने केलेल्या आहेत. पुढची पी.के. थुंगन समिती. पी.के. थुंगन समिती 1988 मार्फत 1988 मध्ये केंद्र सरकार मार्फत जिल्हा पातळीवर नियोजनासाठी व जिल्ह्यांमध्ये राजकीय कार्यकारी रचना कशी असावी यासाठी पी.के. थुंगन समितीची काय करण्यात आली होती? स्थापन करण्यात आली होती. याचे अध्यक्ष होते पी.के. थुंगन. यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती. यांनी कोणत्या प्रमुख शिफारसी केल्या बघा? पंचायत राज निवडणुका दर 5 वर्षांनी घेण्यात याव्या ही शिफारस स्वीकारण्यात आलेली आहे. महत्वाचं आहे. पी.के. थुंगन समितीची शिफारस आहे की पंचायत राज निवडणुका दर 5 वर्षांनी घेण्यात याव्या ही शिफारस स्वीकारण्यात आली होती. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा बहाल करण्यात यावा ही सुद्धा शिफारस स्वीकारण्यात आलेली आहे. जिल्हा नियोजनासाठी जिल्हा परिषद एकमेव संस्था असावी या महत्वाच्या 3 शिफारशी या थुंगन समितीने केलेल्या आहेत. याच्यामध्ये बघा महत्वाचं अशोक मेहता समिती आपण पाहिली, बलवंतराय मेहता समिती पाहिली, सिंघवी समिती पाहिली, थुंगन समिती पाहिली. या समितीच्या ज्या तरतुदी आहेत किंवा स्थापना आहेत त्यांचे अध्यक्ष आहेत याच्यावर प्रश्न विचारले जातात. मग
आजच्या भागामध्ये आपण केंद्रीय ज्या समित्या आहेत ज्याच्याद्वारे पंचायत राज अस्तित्वात आलं याविषयी माहिती पाहिलेली आहे. पुढील भागामध्ये आपण राज्याच्या ज्या समित्या आहेत या राज्याच्या समिती अभ्यासणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या नक्कीच ज्या सूचना आहेत या सूचना जरूर कळवाव्या. थँक्यू.